आपण इकडे नारळ वडी बनवली आहे. ओल्या नारळाची वडी. अगदी बनवायला सोपी आहे. स्टेप बाय स्टेप कशाप्रकारे बनवायची आहे हे आपण सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की कशाप्रकारे बनवायची आहे. नारळी पौर्णिमा विशेष अशा पद्धतीची आपली नारळ वडी तयार होत आहे. तर चला सुरुवातही करूयात. नमस्कार. तडका रेसिपीमध्ये अगदी आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण नारळ वडी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण इकडे 4 नारळ फोडून घेतलेत आणि याचा खव काढून घेतलेला आहे. साहित्य अगदी प्रमाणबद्ध आहे. तर आपण इकडे 250 ग्राम आपला खव असेल आणि इकडे आपले 250 ग्राम साखर घेतलेली आहे, म्हणजे पाव किलो. तर चला निम्म्यापट निम्मं हे असं आपलं प्रमाण आहे. जर तुम्ही अर्धा किलो वापरला तर अर्धा किलो साखर वापरायची. म्हणजे जास्त गोडाही आणि जास्त अशी खटखटीत किंवा अशी कडक वडी तयार होणार नाही. तर आता इकडे आपण अगदी पांढरा शुभ्र खव काढून घेतलेला आहे आणि साखरसुद्धा इकडे मी एका वाटीत घेतलेली आहे. ती 250 ग्राम आहे आणि खवसुद्धा 250 ग्राम आहे. तर चला पुढची कृती करूयात. पुढे आपल्याला गॅसवरती कढाई ठेवायची आहे आणि कढाईमध्ये अगदी थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे सुरुवातीला. तर इकडे आपलं तूपसुद्धा घालून झालंय. तर आता हे सर्व आपण कढईला मिक्स करूयात. सगळ्या बाजूने लागलं गेलं पाहिजे. म्हणजे आपला नारळाचा ओला खव यामध्ये घातला तर पटकन असं चिकटणार नाही आणि कलरसुद्धा चेंज होणार नाही. तर यासाठी आपण इकडे कढईला तूप घालून घेतले आणि त्यानंतर ओल्या नारळाचं खव यामध्ये घातलेलं आहे, पाहू शकताय. तर आता हे सर्व मिक्स करून घ्या आणि अगदी थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जास्ती प्रमाणातसुद्धा घ्यायचं नाही. म्हणजे ओल्या नारळामध्ये थोडंसं पाणी असतं, तर ते अगदी थोडंसं कोरडं करायचं आहे आणि अगदी हळूवारपणे करू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे. जास्तीचा फुल गॅस करायचा नाही, म्हणजे खालच्या साईडला अगदी ओलं नारळ हे चिकटेल. आणि आता आपण मीडियम गॅसवरून स्लो गॅस केलेला आहे आणि त्यावरती अगदी थोडंसं फिरवून घेऊयात आणि अशा प्रकारे आपला खव भाजूनसुद्धा झालेला आहे. आता आपण पुढे इकडे साखर घालतोय. साखरसुद्धा आपली घालून झालेली आहे. तर हे मिक्स करूयात. गॅसची फ्लेम आपण मीडियम किंवा लो ठेवली तरी चालेल. तर इकडे आपलं हे सुद्धा मिक्स करून झालेलं आहे आणि आपला इकडे नारळाचं खव जशास तसा आपल्याला पांढरा शुभ्र पाहायला मिळतोय. बिलकुल कलर चेंज झालेला नाही किंवा असं खाली चिकटलेलं नाही. आणखीन हे असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे साखर विरघळून घ्यायची आहे. इकडे आपली पूर्णपणे साखर विरघळणार नाही, यासाठी आपल्याला थोडंसं दूध वापरायचं आहे. आपण इकडे अर्धी वाटी किंवा अगदीच कमी प्रमाणामध्ये दूध घेतलेलं आहे, म्हणजे यामध्ये साखर पूर्ण अशी मिक्स होईल आणि विरघळायला खूप मदत होते. तर इकडे आपण अर्धा वाटी दूध घालतोय. दूध किंवा पाणी दोन्हीपैकी चालतं. तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्ही घालू शकताय. तर आता हे आणखीन मिक्स करून घ्या, म्हणजे शिल्लक राहिलेली साखरसुद्धा आपली छान प्रकारे विरघळेल आणि दुधामुळे अगदी पांढरा शुभ्र आणखीन कलर येतो. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच दूध घालायला हवं. इकडे आपली साखरसुद्धा चांगल्या प्रकारे विरघळलेली आहे आणि आपण साखर घातल्याच्या नंतर हा एकदम मीडियम गॅस किंवा स्लो गॅस ठेवायचा, म्हणजे साखर चिकटणार नाही. तर आता आपलं ही साखरसुद्धा विरघळून झालेली आहे, हे पाहू शकताय. जरी तुम्ही एकदम नवीनसुद्धा असाल, तरीसुद्धा तुम्हाला ही वडी बनवायला येणार. अगदी साधी आहे, सोपी आहे. बिलकुल तुम्हाला वेळसुद्धा लागणार नाही. आता इकडे आपण फूड कलर घालतोय आणि तो तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. येलो, ग्रीन जो घालायचा आहे तो. तर मी इकडे ऑरेंज घालत आहे. आणि आता हा कलरसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. ऑरेंज कलर हा नारळामध्ये खूप सुंदर असा दिसतो. ऑरेंज कलरचे लाडू असतात, ऑरेंज कलरची करंजी असते,
ऑरेंज कलरची नारळाची वडीसुद्धा खूप सुंदर दिसते. यासाठी मी इकडे ऑरेंज कलर वापरला आहे आणि पाहू शकताय पूर्ण एकजीव मिक्ससुद्धा झालेला आहे आणि दिसायलाच कलर खूप असा छान दिसत आहे. तर हे आता आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी याला चिकटपणा आलेला आहे, म्हणजे याची परफेक्टली वडी आपली तयार होते. आणि सगळ्या बाजूने कढाईसुद्धा आपल्याला कोरडी दिसली, की आपण हे मिश्रण आता गॅसच्या खालती घ्यायचं किंवा गॅस बंद करून टाकायचा. तर मी इकडे गॅस बंद करत आहे आणि आता पुढची कृती आहे. इकडे आपण छोटंसं प्लेट किंवा तुमच्याकडे जो साचा असेल तो घेऊ शकता तुम्ही आणि याला थोडंसं आपण तूप लावून घेऊयात, म्हणजे खालच्या साईडला बिलकुल वडी चिकटणार नाही आणि निघायला सुद्धा खूप मदत होते. तर यासाठी आपण इकडे तूप लावून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपण आपलं इकडे वडीचं साहित्य घालूयात आणि सर्व आपण यामध्येच घालून घेऊयात आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पसरवायचं सुद्धा आहे. तर इकडे आपलं सर्व घालून होतंय. आपलं सर्व घालून झालंय. तर आता हे आपल्याला इकडे प्लेटामध्ये किंवा ताटामध्ये पसरवायचं आहे आणि पसरवत असताना आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला हाताने जर येत असेल तर हातावरती थोडंसं तूप घ्यायचं आणि यावरती चांगल्या प्रकारे पसरवून घेऊ शकता किंवा या प्लेटमध्ये चमच्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही पसरवू शकता. तर मी इकडे याच चमच्याच्या साहाय्याने पसरवत आहे, हे पाहू शकताय आणि छान प्रकारे माझं पसरवून सुद्धा झालेलं आहे. अगदी एकदम सॉफ्ट झालेलं आहे. तर आता मला यापेक्षा अधिक काही पसरवण्याची गरज नाही. तर अगदी जवळून सुद्धा पाहू शकताय खूप सॉफ्ट असं आपलं पसरलेलं आहे. आता आपण पुढची कृती करूयात आणि यावरती हात फिरवून जरी पाहिलं तरी सुद्धा असा चिकटपणा किंवा ओलसरपणा लागत नाही. तर आता आपण वड्या पाडून घेऊयात. अगदी तुम्हाला जशा आकाराच्या हव्यात तशा तुम्ही करू शकता. छोट्या मोठ्या किंवा शंकरपाळ्याचा आकार द्यायचा असेल तो सुद्धा चालतो. तर मी इकडे सर्व वड्या अशा प्रकारे पाडून घेते आणि सुरुवातीला मी उभे काप करत आहे आणि त्यानंतर लगेच मी आडवे कापसुद्धा करणार आहे. म्हणजे आपल्याला चेक्स टाईप वडी पाडून घ्यायची आहे. तर उभे आपलं पूर्ण झालेलं आहे आणि इकडे आडव्या साईजने सुद्धा आपण पाडून घेत आहोत, पाहू शकताय. तर सर्व मी अशा पद्धतीने घेते. इकडे आपलं सर्व वड्याचा आकार देऊन झालेला आहे. तर आपण इकडे थोडेसे काजू घेतलेले आहेत. तर काजू आपण यावरती ठेवूयात. काजू, बदाम, मनुके तुम्हाला जे हवंय ते तुम्ही घेऊ शकता. मी इकडे काजू वापरलेत. तर काजूचे अगदी छोटे-छोटे तुकडे बनवलेत आणि यावरती ठेवत आहे आणि नंतर फक्त हाताने याला प्रेस करायचं आहे. म्हणजे आपले तुकडे यामध्ये आरामात जातील. तर सर्व वड्यावरती मी असे ठेवून घेते. इकडे आपण सर्व ठेवून झालेलं आहे. अगदी आपण 2 मिनिटं थांबणार आहोत. म्हणजे आतपर्यंत पूर्ण असं कोरडी वडी होईपर्यंत आणि इकडे आपण उचलून सुद्धा पाहू शकतोय. तर अतिशय सुटसुटीत आणि पटकन अशी वडी आपली बाहेर पडत आहे. हे पाहू शकताय. तर मी दुसरी सुद्धा तुम्हाला काढून दाखवते. अगदी झटपट तयार होईल आपली ओल्या नारळाची वडी. नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे आपली अशा पद्धतीची वडी काढून झालेली आहे आणि खूप सुंदर होते. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.